हेलो एवरीवन, आवर टुडेज टॉपिक इज बायोलॉजिकल इव्हिडन्सेस. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजिकल इव्हिडन्सेस स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये आपण बायोलॉजीच्या वेगवेगळ्या ब्रांचेस इव्हिडन्सेस प्रोव्हाइड करते म्हटलं होतं इव्होल्युशनसाठी. त्यामध्ये पहिली ब्रांच होती आपली कोणती, त्याच्यामध्ये आपण स्टडी केलं होतं पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. म्हणजे ते पहिली ब्रांच होती पॅलेंटॉलॉजी. त्या पॅलेंटॉलॉजीनी आपल्याला काय केलं होतं, इव्होल्युशन होते याच्यासाठी इव्हिडन्सेस प्रोव्हाइड केले होते इन द फॉर्म ऑफ फॉसिल्स. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉसिल्स आपण पाहिले होते, ज्याच्यामध्ये सांगू शकतो आपण की ऍक्च्युअल रिमेन्स, मोल्ड आणि कास्ट अशा टाइपचे काय होते फॉसिल्स आपण पाहिले होते. आणि ते फॉसिल्स काय करतात, इव्होल्युशन झालेलं आहे, इव्होल्युशन चालू आहे याच्याबद्दल काय करतात, ठोस पुरावे प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहिलं होतं की फॉसिल्स च्या माध्यमातून आपण कनेक्टिंग लिंक सांगू शकतो. म्हणजे एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये जेव्हा कन्वर्ट होत होता तेव्हा मधात कोणता ऑर्गॅनिझम तयार झाला त्याला आपण कनेक्टिंग लिंक म्हटलं होतं. आणि ते कनेक्टिंग लिंक फॉसिल्सच्या माध्यमातून आपल्याला काय होते, माहित होते की हा ऑर्गॅनिझम या ऑर्गॅनिझम मध्ये काय झालेला आहे, इव्हॉल्व झालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ते कनेक्टिंग लिंक सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं. त्यानंतरचा आपला पॉइंट आहे की बायोलॉजिकल इव्हिडन्सेस आहे, पण त्याच्यामध्ये कोणत्या ब्रांचेसनी दिलेले इव्हिडन्सेस पाहिजे आपल्याला, इव्हिडन्सेस प्रोव्हाइडेड बाय द ब्रांच कंपॅरेटिव्ह अनाटॉमी. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह अनाटॉमी आहे, बी केलं होतं आपण त्याला कंपॅरेटिव्ह अनाटॉमी. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह अनाटॉमी. अनाटॉमी म्हणजे काय, बॉडीचं जे स्ट्रक्चर असते त्या बॉडीच्या स्ट्रक्चर मध्ये कंपॅरिझन केल्याच्या नंतर त्याच्यापासून काही इव्हिडन्सेस मिळतात आणि ते इव्हिडन्सेस काय सांगतात आपल्याला की इव्होल्युशन झालं किंवा नाही झालं ते सांगतात. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह अनाटॉमी हे पाहू आपण. मग कंपॅरेटिव्ह अनाटॉमी मध्ये आपण सांगू शकतो व्हेन द स्ट्रक्चर ऑफ डिफरंट ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम स्टडीड इन अ कंपॅरेटिव्ह मॅनर, it observed that they show similarity. This indicate that all these are the similar animal. ठीक है, or evolved from the same animal. ठीक है, when comparative when the structure of different group of organism studied in comparative manner, it is observed that they exhibit similarity, indicating common origin. ठीक आहे, सिंपल आहे. कंपॅरेटिव्ह अनाटॉमी मध्ये काय सांगितलं, दोन वेगवेगळे ग्रुप आहे ऑर्गॅनिझमचे, दोन पेक्षा जास्त वेगवेगळे ग्रुप आहे ऑर्गॅनिझमचे, आणि त्या ऑर्गॅनिझम मध्ये आपण कंपॅरिझन करून पाहिलं त्यांच्या लेग्सचं. सपोज दोन ग्रुप आहे, समजून घेऊ आपण, फ्रॉग आहे किंवा त्यानंतर हॉर्स आहे किंवा मॅन आहे, असे काय वेगवेगळे ग्रुप आहे ऑर्गॅनिझमचे. या ऑर्गॅनिझमच्या ग्रुपमध्ये त्यांचे स्ट्रक्चर आपण काय करून पाहिले, कम्पेअर करून पाहिले. फॉर एक्झाम्पल या सगळ्यांचे स्ट्रक्चर आपण फोर लिम्ब जे आहे, ठीक आहे, समोरचे हात किंवा पाय ज्याला म्हणणार. ठीक आहे, ह्युमन मध्ये आपण फोर लिम्बला हँड म्हणतो, तर यांच्यामध्ये फोर लिम्ब म्हणजे काय असतात, लेग्सच असतात. ठीक आहे, तर काय आहे की त्यांचे फोर लिम्स आपण सगळ्यांचे कम्पेअर करून पाहिले. कम्पेअर केल्याच्या नंतर काय ऑब्झर्व केलं आपण, ऑब्झर्व दॅट दे एक्झिबिट सिमिलॅरिटी. असं लक्षात आलं, त्यांचे स्ट्रक्चर आपण कम्पेअर केल्याच्या नंतर यांचे फोर लिम्ब, यांचे फोर लिम्ब, यांचे फोर लिम्ब, किंवा बर्ड अजून. ठीक आहे, आणखी एक ग्रुप घेऊन की बर्ड, यांचे फोर लिम्ब आपण स्टडी केल्याच्या नंतर लक्षात आलं की ते कसे आहे, सेम आहे. म्हणून त्यावरून आपण काय सांगू शकतो, इंडिकेटिंग कॉमन ओरिजिन. म्हणजे यांचा ओरिजिन जो आहे, यांचा उगम जो आहे तो एकाच ऑर्गॅनिझम पासून झालेला आहे. हा ऑर्गॅनिझम होता, याच्यामध्ये इव्होल्युशन झालं, फ्रॉग बनले, इव्होल्युशन झालं, हॉर्स बनले. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांचं कॉमन एक ओरिजिन आहे असं आपण काय करू शकतो, सांगू शकतो. ठीक आहे, मग यानंतर याच्यामध्ये काही आस्पेक्ट आहेत. दिस प्रोव्हाइड द एव्हिडन्सेस फॉर द इव्होल्युशन. ठीक आहे, ते आस्पेक्ट पाहून घेऊ कोणते कोणते आहेत ते आस्पेक्ट आहेत. त्याच्यामध्ये पहिला आपण सांगू शकतो, याच्यामध्ये होमोलॉगस ऑर्गन,
होमोलॉगस ऑर्गन काय करतात, इव्हिडन्सेस प्रोव्हाइड करतात इव्हॉल्युशनसाठी. हे समजलं असेल. काय सांगितलं याच्यामध्ये, कंपॅरेटिव्ह अनाटॉमी म्हणजे यांची अनाटॉमी, यांचे बोन्स आपण काय केले, स्टडी केले. स्टडी केल्याच्या नंतर लक्षात आलं की या सगळ्यांचे बोन्स कसे आहेत, सेम आहेत. सेम आहे म्हणजेच काय, हे सगळे कोणापासून तयार झालेले आहे, मागच्या अँसिस्टर पासून. तो अँसिस्टर कसा आहे, यांचा सगळ्यांचा सेम आहे. इथपर्यंत समजलं. नेक्स्ट आहे होमोलॉगस ऑर्गन. होमोलॉगस ऑर्गन काय करतात, एव्हिडन्सेस प्रोव्हाइड करतात. होमोलॉगस ऑर्गन मध्ये आपण पुढे सांगू शकतो की डेफिनेशन बनवून, होमोलॉगस ऑर्गन डिफाइंड as the organ which are structurally similar but functionally different. ठीक आहे, फंक्शनली कसे आहे, डिफरंट आहे, कॉल्ड होमोलॉगस ऑर्गन. ठीक आहे, जे ऑर्गन स्ट्रक्चरली सेम आहे, दिसायला कसे आहे, सारखे आहेत, पण त्यांचे काम कसे आहे, वेगवेगळे आहेत, तशा ऑर्गनला आपण काय म्हणणार, होमोलॉगस ऑर्गन म्हणणार. धीज होमोलॉगस ऑर्गन प्ले सिग्निफिकंट रोल इन द इव्हॉल्युशन. ठीक आहे, these organ play significant role in evolutionary line. ठीक आहे, इव्हॉल्युशनरी लाईन मध्ये सिग्निफिकंट रोल परफॉर्म करतात, बिकॉज हेल्प टू ट्रेस रिलेशनशिप. ठीक आहे, कारण होमोलॉगस ऑर्गनच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, कोणत्या ऑर्गॅनिझम सोबत काय रिलेशन आहे हे आपल्याला माहित होते. त्यामुळे आपण सांगितलं की होमोलॉगस ऑर्गन काय करतात, सिग्निफिकंट रोल प्ले करतात कशामध्ये, इव्हॉल्युशन मध्ये. ठीक आहे, होमोलॉगस ऑर्गन लीड टू द डायव्हर्जंट टाइप ऑफ इव्हॉल्युशन. ठीक आहे, काय करतात, हे डायव्हर्जंट इव्हॉल्युशन शो करतात. म्हणजे एक ऑर्गॅनिझम होता, त्याच्यापासून वेगवेगळे ऑर्गॅनिझम तयार झाले, हे काय झालं, डायव्हर्जन झालं. ठीक आहे, एकापासून काय झाले, वेगवेगळे ऑर्गॅनिझम तयार झाले, ते डायव्हर्जंट टाइपचं इव्हॉल्युशन शो करते. एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, एक्झाम्पल फोर लिम्ब ऑफ फ्रॉग, लिझार्ड. नेक्स्ट आपण घेऊ शकतो बर्ड, आणखी बॅट, हॉर्स, ह्यूमन. ठीक आहे, शो सिमिलॅरिटी बट फंक्शन आर डिफरंट. ठीक आहे, काय आहे, फोर लिम्ब स्टडी केले आपण. होमोलॉगस ऑर्गनचं एक्झाम्पल आहे, फोर लिम्ब पाहिले समोरचे जे हात असतात, फ्रॉगचे पहा, लिझार्डचे पहा, बर्डचे पहा, बॅटचे पहा, हॉर्सचे पहा, ह्युमनचे पहा. ठीक आहे, फोटोग्राफ मध्ये पाहू शकता तुम्ही की काय आहे याच्यामध्ये, फ्रॉग, लिझार्ड, बर्ड, बॅट यांचे जर फोर लिम्ब पाहिले तर ते फोर लिम्ब कसे आहे, सेम आहे, पण त्यांचं फंक्शन कसं आहे, वेगवेगळं आहे. का, फ्रॉग मध्ये आपण सांगू शकतो, फ्रॉग मध्ये फोर लिम्ब कशासाठी युजफुल आहे, हेल्प इन हॉपिंग. ठीक आहे, उड्या मारण्यामध्ये त्याच्यासाठी काय करतात, मदत करतात त्यांचे फोर लिम्ब. नेक्स्ट आपण फोर लिम्ब घेऊ लिझार्डचे फोर लिम्ब क्राउलिंग मध्ये सरपटण्यासाठी मदत करतात. बर्डचे फोर लिम्ब घ्या, बर्ड, बॅट यांचे फोर लिम्ब फ्लाइंग साठी मदत करतात. ठीक आहे, फंक्शन कसे येत आहे, वेगवेगळे येत आहे. त्यानंतर हॉर्सचे फोर लिम्ब कशासाठी, रनिंग साठी मदत करतात. आणि मॅनचे फोर लिम्ब कशासाठी, होल्डिंग द ऑब्जेक्ट. ठीक आहे, होल्डिंग ऑब्जेक्ट होल्ड करण्यासाठी, पकडण्यासाठी काय करतात, मदत करतात. स्ट्रक्चर सेम, फंक्शन वेगवेगळं, तर त्याला आपण म्हणणार होमोलॉगस ऑर्गन. आणि होमोलॉगस ऑर्गन काय करतात, इव्हॉल्युशनरी लाईन मध्ये सिग्निफिकंट रोल परफॉर्म करतात. ठीक आहे, आणि ते
डायव्हर्जंट टाईपचं इव्होल्युशन शो करतात. म्हणजे एक ऑर्गॅनिझम होता त्याच्यापासून हे वेगवेगळे ऑर्गॅनिझम तयार झाले, अशा प्रकारचं इव्होल्युशन ते दाखवतात आपल्याला. ठीक आहे, समजलं असेल इथपर्यंत. हे झालं होमोलॉगस ऑर्गन. म्हणजे ऑर्गनची स्टडी केली आपण तरी पण आपल्याला माहित होते की कशा प्रकारे इव्होल्युशन झालेलं आहे, कोणत्या डायरेक्शननी इव्होल्युशन झालेलं आहे, कोणत्या ऑर्गॅनिझम पासून इव्हॉल्व झालेला आहे हे आपल्याला काय होते माहित होते. नेक्स्ट आहे याच्यामध्ये ॲनालॉगस ऑर्गन. ठीक आहे, ते पाहून घेऊ आपण. नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामधला ॲनालॉगस ऑर्गन. ठीक आहे, ॲनालॉगस ऑर्गन म्हणजे काय आपण सांगू शकतो, द ऑर्गन विच आर स्ट्रक्चरली डिफरंट but functionally same called as analogous organ. ठीक आहे, तिथे आपण सांगितलं होतं स्ट्रक्चर सेम फंक्शन वेगवेगळं. इथे काय सांगतात, स्ट्रक्चर वेगवेगळं फंक्शन सेम. ठीक आहे, फंक्शन कसं आहे सेम, तिथे फंक्शन कसं होतं वेगवेगळं होतं. ठीक आहे, तर तशा ऑर्गनला आपण काय म्हणणार, ॲनालॉगस ऑर्गन म्हणणार. इथे आपण सांगू शकतो इट डू नॉट हेल्प टू ट्रेस आउट द रिलेशनशिप. ठीक आहे, डू नॉट हेल्प टू ट्रेस आउट रिलेशनशिप, सो नॉट सिग्निफिकंट. त्यामुळे हे ॲनालॉगस ऑर्गन इव्होल्युशनरी लाईन शोधण्यामध्ये सिग्निफिकंट नाही आहे. ठीक आहे, इट लीड्स टू द कॉन्व्हर्जंट टाइप ऑफ इव्होल्युशन. ठीक आहे, कॉन्व्हर्जन झालेलं आहे, वेगवेगळे ऑर्गॅनिझम त्यांचं काय झालेलं आहे, त्यांच्यामध्ये इव्होल्युशन होऊन काय झालेलं आहे, एकच ऑर्गॅनिझम काय झालेलं आहे तयार झालेलं आहे. ठीक आहे, कॉन्व्हर्जंट टाइपचे इव्होल्युशन असते. याच्यामध्ये एक्झाम्पल आपण देऊ शकतो विंग्स ऑफ इन्सेक्ट अँड बर्ड. ठीक आहे, विंग्स बर्ड्सचे आणि इन्सेक्टचे आपण कम्पेअर करू शकतो की काय झालेलं आहे. आपण पुढे सांगू शकतो याच्यामध्ये की विंग्स कसं आहे, विंग्स युजफुल इन फ्लाइंग किंवा फ्लाइट. ठीक आहे, विंग्स कसे आहे फ्लाइट मध्ये युजफुल आहे, बट स्ट्रक्चर कसं आहे त्यांचं डिफरंट आहे. ठीक आहे, फंक्शन फ्लाइट आहे सगळ्यांचं. इन्सेक्टचे विंग्स असू द्या उडण्यासाठीच मदत करणार, बर्ड्सचे विंग्स असू द्या उडण्यासाठीच मदत करणार, पण दोघांच्या विंग्सचं स्ट्रक्चर कसं आहे वेगवेगळं आहे. ठीक आहे, मग पुढे आपण सांगू शकतो इन्सेक्टचे जे विंग्स आहे द विंग्स ऑफ इन्सेक्ट आर मॉडिफिकेशन ऑफ किंवा एक्सटेन्शन ऑफ एक्झोस्केलेटन. ठीक आहे, त्यांचं जे एक्झोस्केलेटन असते त्याच काय असते ते मॉडिफिकेशन असते. जसं आपण इथे सांगू शकतो की त्यांचं एक्झोस्केलेटन आहे तेच काय झालं मॉडिफाईड झालं आणि त्यांचे काय बनले विंग्स बनले. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सांगू शकतो इन्सेक्ट मध्ये. ठीक आहे, इन्सेक्टचे विंग्स काय आहे, इट इज द एक्सटेन्शन ऑफ एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटनचं काय झालं एक्सटेन्शन झालं. पण बर्ड मध्ये तसं असते का, बर्ड्स मध्ये काय आहे विंग्स आर मॉडिफाईड फोर लिम्ब. पण बर्ड मध्ये विंग्स हे काय आहे मॉडिफाईड फोर लिम्ब आहे. त्यांच्या समोरचे जे पंजे होते ते काय होतात मॉडिफाईड होतात आणि विंग्स डेव्हलप होतात. ठीक आहे, जसं आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुमच्या बुक मध्ये टेरोडेक्टाईल नावाचा काय एक बर्ड दिलेला आहे. म्हणजे डायनासोरसच्या प्रजातीमधला आहे तो. डायनासोरसच आहे एक प्रकारचा, तो उडणारा होता. ठीक आहे, टेरोडेक्टाईल फोटो टाकून देतो मी. टेरोडेक्टाईल आहे तर टेरोडेक्टाईल मध्ये काय आहे विंग्स आर फॉर्म बाय इनॉर्मसली लॉन्ग स्किन. ठीक आहे, त्याची एक स्किन होती जी काय झाली खूप लांब झाली स्ट्रेट झाली, त्यामुळे काय झाले त्यांचे विंग्स बनले, विच इज सपोर्टेड बाय डिजिट्स. ठीक आहे, आणि त्या
विंग्सला सपोर्ट कसा आहे, ते विंग्स स्ट्रेच राहिले पाहिजे, टाईट राहिले पाहिजे, त्याच्यासाठी सपोर्ट कसा आहे, त्यांचे जे डिजिट होते ते डिजिट सुद्धा काय होतात, लॉंग होतात आणि त्यापासून काय होते, त्या पंखाला काय मिळतं, सपोर्ट मिळतो. ठीक आहे, आपण पतंग पाहतो, कागद असतो त्याला आपण काड्या लावतो आणि सपोर्ट देतो, ते तसेच्या तसे राहिले पाहिजे. तसा सपोर्ट काय होतात, डिजिट त्यांना प्रोव्हाइड करतात. हे तर झालं टेरोडॅक्टाइल मध्ये. नेक्स्ट आपण बॅट मध्ये पाहू. बॅटचे विंग्स कसे बनलेले असतात. बॅट मध्ये विंग्स कसे राहणार, याच्यामध्ये सांगू शकतो, विंग्स आर फोल्डिंग ऑफ इंटेग्युमेंट. ठीक आहे, इंटेग्युमेंट म्हणजे काय, आउटर कव्हरिंग ऑफ द स्किनच्या वरची कव्हरिंग असते. फिदर वगैरे जे असतात त्यांना आपण इंटेग्युमेंट म्हणू शकतो. ठीक आहे, त्या इंटेग्युमेंट ते काय होते, लॉंग होते आणि त्याच्यापासून काय बनतात, विंग्स बनतात. आणि इट इज सपोर्टेड बाय phalange ऑफ लास्ट 4 डिजिट. ठीक आहे, लास्ट 4 डिजिट्स, 4 शेवटचे डिजिट आहेत, म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा, असे 4 फिंगर आहेत. त्या 4 फिंगरचे जे फॅलेंजेस असतात, इथे पाहतो ना आपण, हे असे एका फिंगर मध्ये 3 आपल्याला काय दिसतात, सेगमेंट दिसतात, त्याला आपण फॅलेंजेस म्हणतो. म्हणजे ते काय आहे, 3 तुकडे आहेत, ते 3 तुकडे काय झाले, लॉंग झाले. ठीक आहे, आपण फोटो मध्ये पाहू शकतो त्या याच्या बर्ड्सच्या, बॅटच्या. ठीक आहे, काय झालेलं आहे समजून घेऊ आपण, की असे काय होते, लास्ट 4 काय होते, डिजिट होते. आणि या लास्ट 4 डिजिटचे काय झाले, अशा प्रकारचे जे काय होते, त्याचे फॅलेंजेस होते, ते फॅलेंजेस इलॉंगेट झाले. आणि इलॉंगेट झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, त्या याला काय दिला, सपोर्ट दिला. कशाला, त्यांचे जे विंग्स तयार झाले त्याला काय दिला, सपोर्ट दिला. ठीक आहे, अशा प्रकारे काय होते, त्यांचे विंग्स डेव्हलप होतात. म्हणजे स्ट्रक्चर कसं आलं इथे, वेगवेगळं आलं, पण फंक्शन कसं आलं, सेम आलं. त्यामुळे आपण याला काय म्हणतो, ॲनालॉगस ऑर्गन म्हणतो. ठीक आहे, हे ॲनालॉगस ऑर्गन सुद्धा आपल्याला काय करतात, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात इव्होल्युशनची. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे आपला याच्यामध्ये आता वेस्टिजियल ऑर्गन. ठीक आहे, ते वेस्टिजियल ऑर्गन एकदा पाहून घेऊ व्यवस्थित. नेक्स्ट पॉइंट आहे वेस्टिजियल ऑर्गन. ठीक आहे, वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय, इट इज युजलेस ऑर्गन. ठीक आहे, युजलेस ऑर्गन आहे. देअर प्रेझेन्स इज नॉट रिक्वायर्ड. प्रेझेन्स इन बॉडी इज नॉट रिक्वायर्ड. त्यांचं बॉडीमध्ये असणं नसणं हे काही महत्वाचं नाही आहे. युजलेस ऑर्गन आहे. बट these ऑर्गन आर वेल डेव्हलप्ड अँड युजफुल इन आवर ancestor. But these organ are well developed and useful in our ancestor. ठीक आहे, सिंपल आहे. वेस्टिजियल ऑर्गन सिंपल एक्झाम्पल त्याचं वेस्टिजियल ऑर्गनचं आपण सांगू शकतो अपेंडिक्स. ठीक आहे, अपेंडिक्स हे काय आहे, एक वेस्टिजियल ऑर्गन आहे ह्युमन मधला. तो वेस्टिजियल ऑर्गन आता आपल्याला उपयोगी नाही, पण आपल्या पूर्वजांमध्ये तो डेव्हलप होता आणि त्यांना तो उपयोगी होता. कारण त्या टाइमला ते काय खात होते, व्हेजिटेबल्स खात होते. ठीक आहे, आणि त्यांना डायजेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये काही सबस्टन्स, केमिकल सबस्टन्स तयार होत होते. ठीक आहे, त्यामुळे त्यांना तो उपयोगी होता, त्यांच्यामध्ये तो अवेलेबल होता. पण इव्होल्युशन होत गेलं, आपण शिफ्ट होत गेलो. जे कंदमुळे खात होतो ते आपण खाणं कमी केलं, त्यामुळे त्याला पचवण्यासाठी जे केमिकल तयार होत होते त्यांची आवश्यकता सुद्धा कमी होऊ लागली. त्यामुळे त्या ऑर्गन्स हळूहळू काय झाले, डिजनरेट झाले. म्हणजे त्यांची साईज छोटी छोटी होत गेली. काही लोकांमध्ये ते ऑर्गन पाहायला सुद्धा मिळत नाही. ठीक आहे, सिंपल आहे. इट इज द रुडिमेंटरी ऑर्गन. ठीक आहे, रुडिमेंटरी नाही म्हणणार आपण. ठीक आहे, इथपर्यंत समजून घ्या. काय सांगितलं की वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे युजलेस ऑर्गन आहे, त्यांचं शरीरामध्ये असणं नसणं हे काही महत्वाचं नसते. ठीक आहे, नेक्स्ट आपण सांगू शकतो याच्यामध्ये की ते ऑर्गन कसे असतात, वेल डेव्हलप असतात आणि युजफुल असतात. कोणामध्ये, अँसिस्टर मध्ये. ठीक आहे, पुढे आपण सांगू शकतो वेस्टिजियल ऑर्गनचे काही एक्झाम्पल आहे ह्युमन मधले. जसं आपण याच्यामध्ये सांगू शकतो, पहिल्या नंबरचा वेस्टिजियल ऑर्गन आहे याच्यामध्ये आहे अपेंडिक्स. ठीक आहे, याला व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स सुद्धा म्हणू शकतो.
जिथे स्मॉल इंटेस्टाईन काय होते, लार्ज इंटेस्टाईन मध्ये एंट्री करते, तेव्हा तिथे लार्ज इंटेस्टाईनच्या खाली काय होते समजून घेण्यासाठी आपण काढू शकतो. हे अशी काय आपली स्मॉल इंटेस्टाईन आहे आणि स्मॉल इंटेस्टाईन जेव्हा काय होते लार्ज इंटेस्टाईन मध्ये एंट्री करते, तेव्हा या लार्ज इंटेस्टाईनच्या इथे काय असतो एक छोटासा असा एक ट्यूब लाईक काय असतो स्ट्रक्चर असते, त्याला आपण काय म्हणू शकतो व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स म्हणतो. दिस अपेंडिक्स स्टील प्रेझेंट इन द ह्युमन. ठीक आहे, इट इज स्टील प्रेझेंट इन ह्युमन ॲज फंक्शनलेस ऑर्गन. ठीक आहे, हा अपेंडिक्स आताही ह्युमन मध्ये पाहायला मिळतो ॲज अ फंक्शनलेस ऑर्गन, काम नसणारा ऑर्गन म्हणून आपल्याला काय होतो तो पाहायला मिळतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण सांगू शकतो की अपेंडिक्स इज युजफुल इन आवर अँसेस्टर. युजफुल इन अँसेस्टर, आपल्या पूर्वजामध्ये तो कसा होता युजफुल होता. टू डायजेस्ट सेल्युलोज, कशासाठी सेल्युलोज डायजेस्ट करण्यासाठी. कोणामध्ये इन हर्बिव्होरस. ठीक आहे, इन हर्बिव्होर मॅमल. हर्बिव्होर मॅमल मध्ये काय होता सेल्युलोज डायजेशन साठी काय होता व्हर्मिफॉर अपेंडिक्स होता. नेक्स्ट आपण सांगू शकतो टेलबोन. टेलबोन, टेलबोन हा सुद्धा काय एक व्हेस्टिजियल ऑर्गन आहे, फोटोग्राफ मध्ये पाहू शकता. ठीक आहे, व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. तो व्हेस्टिजियल ऑर्गन आपल्याला आपल्या पूर्वजाला पूर्वी काय होती टेल होती, त्या बोन पासून ती टेल निघत होती, पण टेल काय झाली हळूहळू इव्हॉल्युशन मध्ये काय झाली निघून गेली, पण तो बोन जसाच्या तसा काय आहे अवेलेबल आहे ॲज अ फंक्शनलेस ऑर्गन म्हणून, फंक्शनलेस स्ट्रक्चर म्हणून आहे, आताही तो प्रेझेंट आहे. ठीक आहे, टेलबोन हे सुद्धा काय मध्ये वेस्टिजियल ऑर्गन आहे. नेक्स्ट आपण याच्यामध्ये सांगू शकतो लास्ट आहे निक्टिटेटिंग मेम्ब्रेन. ठीक आहे, निक्टिटेटिंग मेम्ब्रेन काय आहे, इट इज द थर्ड आयलिड. ठीक आहे, आपल्या डोळ्यामध्ये एक निक्टिटेटिंग मेम्ब्रेन असते जी काय आहे तिसरी आयलिड म्हणून काय आहे रिप्रेझेंट करते. म्हणजे आपल्या पूर्वजाला 3 आयलिड होत्या, 3 पापण्या होत्या असं आपल्याला समजते. जसं आपण पाहतो म्हटलं तर रेप्टाइल्स मध्ये, लिझार्ड मध्ये काय होते 2 त्यांचे एक मधातून असा काय होतो पडदा येतो याच्यावर डोळ्यावर, ते काय आहे निक्टिटेटिंग मेम्ब्रेन आहे. तशी निक्टिटेटिंग मेम्ब्रेन आपल्या डोळ्यामध्ये प्रेझेंट आहे आणि ते काय रिप्रेझेंट करते की पूर्वजामध्ये काय होते ती निक्टिटेटिंग मेम्ब्रेन डेव्हलप होते आणि डोळा उघडा असताना सुद्धा काय होत होती ते मेम्ब्रेन अशी येत होती. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय करू शकतो ही निक्टिटेटिंग मेम्ब्रेन सुद्धा काय एक वेस्टिजियल ऑर्गन आहे. या वेस्टिजियल ऑर्गन वरून आपल्याला लक्षात येते की हे पूर्वीच्या काळी फंक्शनल होते, वेल डेव्हलप होते, पण आता काय झाले ते नॉन फंक्शनल झाले, डिग्रेडेड होत आहे, हळूहळू काय होत आहे कमी कमी होत चाललेले आहे. म्हणजे काही दिवसानंतर इथून 100-200 वर्षानंतर हे सगळे काही राहणार सुद्धा नाही, यांचं अस्तित्व सुद्धा राहणार नाही. ठीक आहे, ते निघून जाणार. तसंच आपण सांगू शकतो की आपल्या पायाची जी करंगळी असते ती काय होत आहे छोटी छोटी होत आहे. असं म्हणलं जाते की दिवसेंदिवस ती काय होणार त्याची साईज छोटी छोटी होणार कारण तिचं काम नाही आहे आणि काही दिवसानंतर ती करंगळी काय होणार निघून जाणार. केसाबद्दलही तसंच होत आहे. सुरुवातीला आपण जेव्हा झाडावर राहत होतो म्हणजे माकडापासून आपलं इव्हॉल्युशन झालेलं आहे तर तेव्हा त्यांना हेअर्स कसे होते युजफुल होते. आज आपल्याला ते युजफुल नाही आहे म्हणून आपल्या डोक्यावरचे केस सुद्धा काय होत आहे हळूहळू कमी होत आहे. काही दिवसानंतर काही वर्षानंतर त्याच्यासाठी केस लाखो वर्ष लागू शकतात, लाखो वर्षानंतर डोक्यावर केस राहणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे ते इव्हॉल्युशन काय होत असते चालू राहत असते. ठीक आहे, समजलं असेल. आजच्यासाठी आपण काय करू इथेच थांबू.